जिंतूरच्या पत्रकार भवनात रंगला मुलखा वेगळा इफ्तार। सामाजिक सलोख्याचा दिला गगनभेदी संदेश। माणुसकीचा धर्म आणि सामाजिक ऐक्याची वीण अधिक घट्ट करत जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दावत ए इफ्तार कार्यक्रमाने शहरात सलोख्याचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे। भाजी मंडी परिसरातील पत्रकार भवन येथे झालेल्या या सोहळ्यात सर्वधर्मीय मान्यवरांनी एकाच दस्तारख्वारवर बसून इफ्तार केला, ज्यामुळे जिंतूरच्या प्रगल्भ परंपरेचे दर्शन घडले। प्रशासकीय आणि राजकीय मांदियाळी पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमाला सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, नायब तहसीलदार प्रशांत राखे आणि पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी उपस्थिती लावत प्रशासनाचा सामाजिक उपक्रमांमधील सहभाग अधोरेखित केला। तसेच नगराध्यक्ष प्रताप देशमुख, ॲड. मनोज सारडा आणि नगरसेवक इस्माईल पहलवान यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली। प्रमुख उपस्थिती आणि सहभाग। कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी हजेरी लावली। वैद्यकीय क्षेत्र डॉक्टर दुर्गादास कान्हडकर, डॉक्टर इरफान पटेल, डॉक्टर जुनेद। विधी व सामाजिक क्षेत्र ॲड. गोपाळ रोकडे, प्रदीप चौधरी, माजी सैनिक बालाजी शिंदे, बाळासाहेब काजळे। पत्रकारिता ज्येष्ठ पत्रकार एम.ए. माजिद, निहाल अहमद, शेख शकील, प्रभाकर लिखे। नियोजनाची यशस्वी धुरा। पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर, सचिव महेश देशमुख आणि कार्याध्यक्ष शिराज सिद्दीकी यांच्या सुयोग्य नियोजनामुळे हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। केवळ भोजन नव्हे तर विचारांची देवाणघेवाण आणि बंधुभावाचे दर्शन हा या इफ्तारचा मुख्य गाभा ठरला। मान्यवरांच्या भावना। पत्रकार संघाने आयोजित केलेला हा उपक्रम केवळ एका धर्माचा उत्सव नसून तो सामाजिक एकतेचा उत्सव आहे। अशा कार्यक्रमांमुळेच समाजात सकारात्मकता आणि शांतता टिकून राहते, अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले। थोडक्यात पण महत्त्वाचे। स्थळ पत्रकार भवन जिंतूर। उद्देश सामाजिक सलोखा आणि जातीय सलोखा दृढ करणे। वातावरण सौहार्दपूर्ण आणि उत्साहवर्धक।